प्रत्येकाला आपापल्या फॅमिलीची जबाबदारी असते, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीची जाण असते. त्यामुळे तो माणूस काही ना काहीतरी उद्योगधंदा करावा आणि काम करावं. एक मारवाडी लोकांच्यात म्हण आहे, बिन मांग्या मोती मिले, मांग्यासू भीक न मिले. कोणाकडे भीक मागायला नका जाऊ. तुम्हाला भीक मागायला गेला तर लोक तुम्हाला साधी कवडी पण देणार नाही. नमस्कार, मी संतोष पंडित. मी सगळ्यात पहिले म्हणजे वैचारिक क्रीडा ह्या जो काही प्लॅटफॉर्म आहे याचं मी हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी मला इथे बोलायची संधी दिली. खूप छान प्लॅटफॉर्म आहे आणि आपल्या जे काही समाजात कुठं काही त्रुटी आहेत आणि आपल्याला त्याच्याबद्दल काही आपले मतं व्यक्तता करता यावी असेल तर वैचारिक क्रीडासारखा प्लॅटफॉर्म मिळणार नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. मी पुण्यामध्येच राहतो, लहानपणापासून माझा जन्म पुण्यातला आहे आणि मी शिक्षण माझं 8वी पर्यंतच असलं तरी मी वयाच्या 14व्या वर्षापासून मार्केटमध्ये भरपूर व्यवसाय केले, उद्योग व्यवसाय केले. भरपूर अप अँड डाऊन्स मी माझ्या लाईफमध्ये पाहिलेले आहेत. तर प्रत्येक अप अँड डाऊन्सला आपण कसं फेस करायचं, त्याला कसं सामोरं जायचं, याच्यासाठी मी भरपूर आयुष्यात मी माझ्या गोष्टी फेस केलेल्या आहेत. तर त्या संदर्भात मी माझ्या काही अनुभव आहेत ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करेन. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, की तुम्ही आज कर्ज घेताय किंवा कर्ज म्हणजे तुमचं अडचणीत येत आहे, तर या सगळ्या लढाईमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गरज असते की तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला हवा असलेला सपोर्ट हवा असतो. पैशाचा नाही, एक मानसिक सपोर्ट. बरोबर आहे. ज्यावेळेस तो माणूस तो मानसिक सपोर्ट ज्यावेळेस गमवतो त्यावेळेस तो माणूस बर्बाद होतो. कारण कसं होतं की तुमची फॅमिलीच तुमच्या बरोबर नाहीये तर समाज तुम्हाला वाईट टाकणार. विषय असा आहे की ज्यावेळेस आर्थिक अडचणीत येतो तर आजच्या तारखेला कर्ज कुणावर नाही, कर्ज प्रत्येकावर आहे. एका साईडला तो आर्थिक अडचणीत आलेला असतो आणि दुसऱ्या साईडला प्रश्न असा असतो की रिकव्हरी करणारी जी लोक आहेत काय, तर त्या रिकव्हरी करणाऱ्या लोकांचा जो काही त्रास आणि बडगा त्यांच्या मागे लागतो तर ह्याच्यात दोन्ही गोष्टीला बॅलन्स करता त्यांना शक्य नसतं की अरे बाबा ह्याच्यातनं कसं सर्व्हाइव्ह करायचं. कारण की एका साईडला तर बिझनेस कोलॅप्स असतो आणि दुसऱ्या साईडला कुठं असतो विषय की ह्या रिकव्हरीवाल्यांना काय तोंड द्यावं. आणि सगळ्यात मोठा तो प्रॉब्लेम कुठं क्रिएट करतो की ज्यावेळेस बँकेचे पैसे फेडायचे किंवा काय, तर तो एक खड्डा भरायला दुसरीकडे जेव्हा खड्डा खणतो, म्हणजे एक खड्डाच भरायला पैसे नाहीये तर दुसरा खड्डा खणला तर तिथून कुठून आणणार आहे. आणि खड्डा खणतो तो केवढाच खणतो माहिती का, तात्पुरता खड्डा खणतो. म्हणजे मला जर समजा 50,000 रुपयाचा हप्ता आहे तर बाहेरनं 50,000 रुपये मॅनेज करतो आणि तिकडच्या खड्ड्यात भरतो. बरोबर. पण जो 50,000 रुपयाचा खड्डा खणलेला आहे तो दुसऱ्या महिन्यापासून तोही त्याच्या उरावर येऊन बसलेला असतो. म्हणून एकीकडचा खड्डा भरायला दुसरीकडे कधीच खड्डा खणायचा नाही, कधीच नाही. आणि हा ज्यावेळेस माणूस मूर्खपणा करतो तो कर्ज बाजारात बर्बाद होतो. हे माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला बँकेकडनं टॉर्चरिंग होत असेल नो डाऊट, आणि व्हायला पण पाहिजे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. कारण की बँकेने सामान्य जनतेचाच पैसा तुम्हाला कर्ज स्वरूपात दिलेला असतो. त्यामुळे बँकेने रिकव्हरी करणं काही चुकीचं नाही. पण काय असतं की मार्केटची कंडिशन्स म्हणा किंवा तुमचा बिझनेस करण्याची पद्धत म्हणा किंवा तुम्ही कुठेतरी चुकताय म्हणा, तर त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम्स होतात. तर त्याचा अभ्यास आणि अनालिसिस करण्याची खूप गरज असते. ज्यावेळेस तुम्ही फायनान्शियल क्रायसिसमध्ये येता त्यावेळेस तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट व्यसनांपासून लांब राहिलं पाहिजे. आपल्या फॅमिलीला आपल्याबरोबर कसं ठेवता येईल त्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. तुमची फॅमिली तुमच्याबरोबर खंबीरपणे तुमच्या बरोबर असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टींमधनं सोल्युशन मिळू शकतं. तुमच्या अडचणींसाठी कुठल्याही मित्रांकडनं कुठल्याही एकाही रुपयाची अपेक्षा ठेवायची गरज नाही. त्यांच्याकडं ते मागू नका. त्यांना तुमचे प्रॉब्लेम सांगा, त्याच्यातनं काही सोल्युशन्स मिळतात का हे तुमच्या मित्रांना विचारा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही तुमच्या नातेवाईकांसमोर तुमच्या मित्रांसमोर कधीही 1 रुपया कोणाकडे मागू नका. ज्या दिवशी तुम्ही मागाल त्या दिवशी ती लोक तुमच्या मागणं निघून जातील. आणि ज्यावेळेस तुमची फॅमिली किंवा तुमचे मित्र किंवा तुमचे नातेवाईक तुमच्या पाठीमागं नसतील त्यावेळेस जी लोक तुमच्याकडे रिकव्हरी करतायत ते तुम्हाला जास्त करून हॅरेसमेंट करतात. कारण की ज्या परिस्थितीतनं आर्थिक अडचणीतनं आपण जातो तसंच समोरचाही कुठंतरी जात असतो. बरोबर आहे. समोरच्याची कॅपॅसिटी नसते की तो तुम्हाला पैसे देऊ शकेल, पण तो तुम्हाला म्हणू तर शकत नाही की बाबा माझी कंडिशन नाहीये. त्यामुळे सहसा ती लोक मग नंतर आपल्याला टाळायला सुरुवात करतात. आणि काही लोक तर त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन आपला तमाशा मांडतात की अरे तो सध्या अडचणीत आहे, तो सध्या प्रॉब्लेम्स मध्ये आहे. तर ती लोक आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी लोक खूप जवळ येतात, आपल्या गोष्टी कवडीमोल भावात आपल्या गोष्टी मागतात आणि आपल्याला लुटलं जातं इनडायरेक्टली. तर यापेक्षा काय करायचं की आपली परिस्थिती ही आपण फेस आणली आहे किंवा आली आहे
बरोबर आहे, आपणच फेस करतोय, तर कशाला कोणासमोर हात पसरायचे? अजिबात कोणासमोर हात पसरायचे नाहीत. आपल्या गोष्टीला कसं सामोरं जायचंय, आपली लढाई आहे, आपला प्रॉब्लेम आहे, तर त्याला आपण कसं समोर जायचं याचा स्वतः विचार करायची गरज आहे. कोणासमोर हात पहिली गोष्ट पसरायची नाहीत. दुसरी गोष्ट, लोक सहसा आर्थिक अडचणीत जातात ना, त्यावेळेस लोक एक भविष्याचा सपोर्ट घेतात. म्हणजे पत्रिका काढणार, ज्योतिषाकडे जाणार किंवा काहीतरी बघणार. तर बेसिकली ज्योतिषी पण काय असतं, म्हणजे मी देवावर विश्वास नाही अशातली गोष्ट नाहीये, पण तुमच्या आर्थिक परिस्थितीचा तेही लोक फायदाच घेतात. आता मध्यंतरी मी जेव्हा माझ्या गाडीचा मोठा व्यवसाय कोलॅप्स झाला काय, तर मी एका ज्योतिषाकडे गेलो, त्याला पत्रिका दाखवली. त्यांनी मला सांगितलं, नारायण नागबळीची पूजा कर, तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मी त्या ज्योतिषाला एक प्रश्न विचारला, काय माहिती आहे, म्हटलं नारायण नागबळीची मी पूजा करून येतो, जाऊन आल्यानंतर मी माझ्या बँकेच्या लोकांना सांगतो नारायण नागबळीची पूजा करून आलोय. मग ते असं म्हणतील का, हो 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 ठीक आहे, पूजा झाली का, ओके, मग आता कर्ज माफ, असं काही होणार आहे का? तर त्या ज्योतिषाने मला सांगितलं, म्हणे प्रत्येक गोष्टी तू आडेवेडे घेतोस, जरा नीट समजून घे. म्हणे सध्या आर्थिक परिस्थिती तुझी खराब आहे, बरोबर आहे, तर या परिस्थितीशी कसं झगडायचंय, कसं लढायचंय, याच्यासाठी तुला काय करायची गरज आहे, तर विचार करायची गरज आहे. तुला एकट्यात राहण्याची गरज आहे. तुला स्वतःला वेळ दे, बरोबर. या सगळ्या परिस्थितीशी कसं झगडायचंय, कसं याच्यातनं मार्ग काढायचा आहे, याची तुझ्याकडं बरोबर लिंक सापडेल आणि तू या गोष्टीशी सगळ्याशी लढशील. कुठलाही देव वर नेऊन तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार आहे. तुझी लढाई आहे, तुलाच लढायचं आहे. आणि माझीच लढाई होती आणि मीच लढलो आणि आजही लढतोय. आजही मी कित्येक लोकांचे पैसे आज बाजारात देणं आहे, बँकांचीही कर्ज माझ्यावर आजही आहेत, मला ती पैसे फेडायची इच्छा आजही आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की मार्केट कंडिशनमध्ये अजूनही मी त्या पद्धतीने अजूनपर्यंत डेव्हलप झालेलो नाही. पण एकही रुपया मी कोणाचा बुडवणार नाही. आणि ही गॅरंटी ज्यांना मी पैसे आज देणं आहे त्या लोकांनाही माझी गॅरंटी की बाबा हा पैसे बुडवणार नाही. त्यामुळं मला आजपर्यंत कोणाकडनं टॉर्चरिंग होत नाही. आर्थिक अडचणी येण्याच्या मागची सगळ्यात मेन कारण म्हणजे कसं असतं की तुम्हाला व्यावहारिक ज्ञान नसतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्ही समोरच्याला किती क्रेडिट द्यायचंय याला तुम्हाला तुमचा सेन्स असला पाहिजे. तर आता बघा, म्हणजे मोठमोठ्या ज्या कंपन्या असतात, एखादं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणतात, त्यावेळेस ते काय करतात, मार्केटचा सर्वे करतात, रिसर्च करतात आणि मग त्यांचं ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणतात. म्हणून त्यांच्या कंपन्या चालतात. त्यांना कधी साडेसाती नाही लागत, त्यांना कधी शनी बकरी मंगळ बकरी असं काही होत नाही. का नाही होत? कारण की ते पूर्ण अभ्यासपूर्वक मार्केटमध्ये येतात. त्यांची एक स्ट्रॅटेजी तयार केली जाते. छोटा व्यावसायिक काय करतो माहिती का? काय छोटा व्यावसायिक म्हणतो, अरे मी एवढा कुठं मोठा बिझनेस करतोय त्यामुळं काय नाही, आणि तो त्या गोष्टींना अवॉइड करतो आणि त्यामुळेच तो मॅक्सिमम वेळा अडचणीत येतो. आजची ज्या जनरेशनच्या बाबतीत जे तू म्हटलास की जी मुलं आता बॅचलर आहेत किंवा शिकतायत, आता शाळा कॉलेजेसमध्ये शिकतायत, तर या लोकांनी आर्थिक अडचणीत वगैरे न येण्यासाठी काही प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की त्यांनी त्यांच्या स्किलचा अंदाज घेतला पाहिजे, त्यांच्या घरच्यांनी, त्यांच्या आई वडिलांनी, की लहानपणापासून आपल्या मुलाला कशात आवड होती, कशा फील्डमध्ये हे होता. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ज्या फील्डची आवड आहे तर त्या फील्डमध्ये त्यांनी न लाजता, किती श्रीमंताचा मुलगा असला तरीही न लाजता त्यांनी त्या फील्डमध्ये जाऊन तिथल्या त्या फील्डमधल्या लोकांबरोबर हाताखाली काम करणं फार मस्त. तुम्ही ज्यांच्याकडे शिकता त्यांच्याच विभागात किंवा त्यांच्याच एरियामध्ये स्वतःचा बिझनेस कधी इस्टॅब्लिश करू नये. आणि तो बिझनेस ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याच एरियात शिकून, म्हणजे त्यांच्याकडे शिकून सेम बिझनेस तिथंच चालू केला, तर तुम्ही एकमेकांच्या कॉम्पिटिशनला जाता, बरोबर आहे, आणि तुमचा गुरु तुम्हाला मारून टाकतो. आणि आर्थिक अडचणीत किंवा तुमचा एखादा प्रोजेक्ट खराब जरी झाला तरी तुम्ही ज्यांच्याकडनं शिकलात, तुम्ही त्याला हर्ट कधी केलेलं नसेल, तर तुम्ही त्याच्याकडे परत जाऊन मदत तर मागू शकता की दादा असं झालं, मी काय करू. फायनान्शियली प्रॉब्लेम्स मध्ये असताना तुम्ही कोणाशी ऑर्गन्स बोलून काही होणार, आणि पैसा खिशात आहे म्हणून पण ऑर्गन्सली कधी बोलू. कारण की वेळ आणि काळ आणि परिस्थिती कधी कोणाची कशी येईल याची गॅरंटी. त्यामुळं कसं आहे, जिथं आहोत तिथं आपण जमिनीवर राहिलं पाहिजे, बरोबर. आपण माणसं आहोत ते विसरता नाही. आपण आपली माणसांसारखं वागावं, ऑटोमॅटिकली सक्सेस मिळणार, गॅरंटेड झालं. कोण लाईफमध्ये अडचणीत नाही आला. हा बच्चन सारखा बच्चन भिकेला लागला होता की नाही? लागलाच होता. प्रत्येक जण आयुष्यात अडचणीत येतो. या जगात कोणी असा जन्माला आलेला नाही की अडचण त्याला नाही. आर्थिक अडचण तर बच्चन सारख्या बच्चनलाही कधी मुकली नाही. अडचणीत आल्यानंतरही तो खूप वर्ष शांत होतो. सगळ्या गोष्टींना समजलं की त्याला एक्झॅक्टली काय, तर यश ऍक्टिंग मधनच आहे. तो परत गेला, डिरेक्टर्स लोकांना भेटला, बोलला, त्याला परत 4 कामं मिळाली, परत तो त्याचा सक्सेस उभा राहिला.
कुठलाही माणूस आर्थिक अडचणीत येण्याच्या इंटरेस्टमध्ये नसतो, तो माणूस बाजारात चांगलंच काम करायच्या प्रयत्नात असतो, बरोबर. प्रत्येकाला आपापल्या फॅमिलीची जबाबदारी असते, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीची जाणं असते, त्यामुळे तो माणूस काही ना काहीतरी उद्योगधंदा करावा आणि काम करावं. आज प्रत्येकाला नोकरी मिळणं हे पॉसिबल नाही, बरोबर. त्यामुळं लोक आपल्या उपजीविकेसाठी प्रयत्न करत असतात, त्यांना लोभ असतो असं मी म्हणणार नाही, आणि त्यांनी ते केलंच पाहिजे याच्याबद्दल कुठंच दुमत नाही. फक्त प्रॉब्लेम असा होतो की ते ज्या गोष्टीचा ॲनालिसिस आणि अंदाज लावून बाजारात येतात, त्या अंदाजाप्रमाणे ती कामं नाही झाली तर अडचणी निर्माण होतात, आणि प्रत्येकाचा अंदाज बरोबरच ठरतो असं नाही. आर्थिक अडचणीमध्ये मध्यंतरी माझ्याकडे एक मुलगा आला होता, ते की त्यांनी मला सांगितलं की मी माझ्या जमीन बँकेत मॉर्गेज ठेवली आणि जवळजवळ 1 कोटीचं त्यांनी कर्ज उचललं, आणि ठिबक सिंचनाचा बिझनेस त्यांनी चालू केला. काय ठिबक सिंचनाचा बिझनेस चालू केला, आणि त्यांनी काय केलं की त्याच्या आधीचा माणूस, काही लोकांचे बिझनेसेस सेट होते, तर त्यांचे कस्टमर फोडण्यासाठी त्यांना उधारीवर लोकांना माल दिला, उधारीवर माल दिला. आता उधारीवर माल दिल्यानंतर त्याची जे युनिट्स आहेत, म्हणजे पाईप्स आहेत किंवा काय, त्यांनी फिटिंग करून टाकले. आता ते फिटिंग समजा समोरच्याने पैसे नाही दिले तर ते फिटिंग्स काढून आणले त्यांनी, तरी त्याची परत रिकव्हरी होणार आहे का? कधी ऊन येतं, कधी पाऊस आहे, कधी पाऊस येतं, कधी थंडी आहे, थोडंफार अप अँड डाऊन्स येतात. पण त्या सिच्युएशनला तुम्ही ज्यांच्याकडनं पैसे घेतात, उदाहरणार्थ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी बँकिंगचं म्हणेन, तुम्ही बँकेचे थोडेफार का होईना पैसे देत गेले पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस बँकेचे थोडेफार का होईना पैसे देत राहतात, त्यावेळेस बँक तुम्हाला सपोर्ट करते, 100% करते, 100% करते. बँका कॉर्पोरेशनसाठी खूप तयार असतात. फक्त कसं असतं की तो रिकव्हरीला मागा आला की आपण त्यांना ज्या काही चुकीच्या रिॲक्शन्स देतो, आपणच आपल्याकडनं कुठेतरी त्यांना राग रकोटा केला जातो, मग त्याच्यातनं चुकीचं हे विषय होतात. तुम्ही कुठेही रॉंग कमिटमेंट बँकेला विनाकारणची द्यायची नाही. बँकेला चुकीची कमिटमेंट म्हणजे सर संध्याकाळी पैसे देतो, हे देतो, ते त्या पद्धतीने विचार करत बसतात, आणि तुमच्या कमिटमेंट फेल्स झाल्या की तुम्हाला हॅरेसमेंट जास्त असते. तुम्ही डुप्लिकेट पेपर देऊन बँकेतनं कर्ज घेतलंय का? नाही, बरोबर आहे. तुम्ही पळून गेला आहात का? नाही, बरोबर आहे. तुम्ही पळून गेलात का? नाही. मग घाबरायचं कशाला आहे? बरोबर आहे. जी वस्तुस्थिती तुमची आहे, जे काही प्रॉब्लेम्स तुमचे आहेत, तुम्ही जाऊन समोरासमोर जाऊन फेस करा. कित्येक लोक काय करतात, टेन्शन आहे, टाक ड्रिंक, हे सोल्युशन आहे का? तुम्ही ह्याला हँगओव्हर केलं, सोल्युशन मिळणार आहे का? नाही मिळणार. सकाळी ती ड्रिंक ज्यावेळेस तुमचा हँगओव्हर उतरेल, समोर परत प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या. तुम्हाला टेन्शन्स आहेत आणि तुम्ही ड्रिंक किंवा कुठल्याही व्यसनाच्या आहारी गेलात ना, तर लिहून देतो तुम्हाला बरबादीतनं कोणी वाचवू शकत नाही. आर्थिक परिस्थितीतनं तुम्हाला सक्सेस जर मिळवायचा असेल तर एवढंच सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणून सांगतो की परिस्थितीशी फेस करायचं, परिस्थितीतनं मार्ग काढायचे, सोल्युशन शोधायचे, पण परिस्थितीपासून पळायचं नाही. आणि परिस्थितीत कोणालाच सपोर्ट मागायचा नाही, कोणालाच मदत मागायला जाऊ नका. कोणी नाही करणार आहे तुम्हाला मदत. ही तुमची लढाई आहे, तुम्हालाच लढायची. एक मारवाडी लोकांच्यात म्हण आहे, बिन मांग्या मोती मिले, मांग्यासू भीक न मिले. कोणाकडे भीक मागायला नका जाऊ. तुम्हाला भीक मागायला गेला तर लोक तुम्हाला साधी कवडी पण देणार नाही. तुम्ही तुमचं कर्म आणि कार्य करत राहा. ऑटोमॅटिकली ज्या दिवशी देवाला वाटेल ना, देव तुम्हाला स्वतःहून येऊन कुठून ना कुठून तरी मार्गाने तुम्हाला नक्की मदत मिळवून दिली आणि तुम्ही परत नक्की वर जाल. हा विश्वास आहे मला, आणि हा कॉन्फिडेंटली सांगतो हे असं घडतं आणि असंच घडणार.